आणि बाळासाहेबांचं हे सगळं वर्णन आपण ऐकल्याच्या नंतर निश्चितपणे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात बाळासाहेबांच्या असंख्य आठवणी दाटून आल्या। वळूया पुढच्या बातमीकडे। 3.5 वर्षांपूर्वी एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। गुवाहाटी वाया सुरत ठाकरेंचं सरकार कोसळण्याची राजकीय उलथापालथ आपण पाहिली। तेव्हापासून 2 शिवसेनेत साधा विस्तव सुद्धा जात नाही। पण काळ अनेक जखमांवरचं उत्तर आहे असं म्हटलं जातं ते उगाच नाही। राजकारणात तर काळ खूप लवकर बदलतो। एकमेकांचं नावही न घेणाऱ्या 2 शिवसेना एकत्र येऊ शकतात का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागली। का, कुणामुळे, जाणून घेऊ। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष। बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची मुंबईवर गेली 25 वर्ष सत्ता होती। पण आता चित्र बदललंय। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत बहुमत मिळालं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा असा सूर दोन्ही सेनेच्या काही नेत्यांनी लावलाय, तर काहींनी त्याला कडाडून विरोध केला। त्यामुळे दोन्ही शिवसेना मुंबई महापालिकेत एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र त्यामुळे ब्रँड ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र आहे। मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 89, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, शिंदेच्या शिवसेनेचे 29, मनसेचे 6 आणि काँग्रेसचे 24 असं संख्याबळ आहे। भाजप वगळून दोन्ही शिवसेना आणि मनसेसह इतर विरोधक एकत्र आल्यास हे सत्तेचं समीकरण साधलं जाईल। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेला साथ घालत एकत्र येण्याचं आवाहन केलंय। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। पण भास्कर जाधवांच्या वक्तव्याच्या 24 तास आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत कधीही जाणार नसल्याचं सांगितलं। आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। आता भास्कर जाधवांनी शिंदेच्या शिवसेनेला साथ घातल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतले मतभेद चव्हाट्यावर आले। शिंदेचा पाठिंबा घेणार नाही, ते अवधी पक्ष विचार करेल। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही। आता भास्कर जाधवांनी केलेल्या या आवाहनावर शिंदेच्या शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। यावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांनी वेगळा सूर अडवलाय। आम्ही जे काही 2022ला जेव्हा बाळासाहेबांच्या विचारधारेशीच प्रतारणा ज्यांनी केली आणि बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्याच्या विरुद्ध काम केलं, मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर। त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची, तर आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये। शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे। मग
विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल. आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र. राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल. त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही. शिवसेना होऊन जातील एकत्र. अरे मी सांगितलं, राजकारणात काही होते. 1966 साली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यानंतर शिवसेना राज्यभर पसरली. 1995 साली शिवसेनेचं भाजपच्या सोबत राज्यात सरकार आलं. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकतोय. मात्र यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला. आता बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी केली जाते. दोन्ही शिवसेनेमध्ये वाद कायम आहेत. त्यामुळे सध्या तरी राजकारणात दोन ध्रुवांवर असलेल्या या शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वाटत नाहीये. मात्र राजकारणात कधी काही घडेल हे सांगता येत नाही, हेही तितकंच खरं. नरेश बुबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.